नमस्कार मंडळी. हे बघा, आज आहे 18 तारीख आणि पावसाचं वातावरण किती मस्त झालं आहे बघा. मध्यंतरी 15 दिवस थोडी उघडीप झालेली, पाऊस कमी झालेला. घरात बसणाऱ्या लोकांनी बरं झालं म्हटले असतील, पावसाचा खूप कंटाळा आला आहे. पण आम्हाला शेतकऱ्यांना हा पाऊस दसऱ्यापर्यंत पडेल तेवढा चांगला आहे, कारण आमची ही बघा भात शेती ह्या पाऊस पडल्यामुळं हिरवीगार मस्त दिसते. तेच जर पाऊस कमी झाला तर ह्याचा कलर पिवळा होतो, वाढ थांबते आणि आम्हाला परिणामी ह्याचं उत्पन्नात घट होते. त्यामुळे आम्हाला पाऊस हा अगदी दसरा दिवाळीपर्यंत पाहिजेच असतो. पण घरात राहणाऱ्यांना ह्या पावसाचा कंटाळा आला आहे, आता नको झाला, थांबावा असं वाटत असेल. पण ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा हा भाग आहे. आणि हे बघा, आता पावसाळ्यात किती छान सगळीकडे हिरवंगार वातावरण झालेलं आहे. आणि आमच्या पेरूच्या झाडाला पेरू खूप लागलेले, पण या दिवसात पक्ष्यांना खायला काही मिळत नाही. त्यामुळं पक्ष्यांनी बघा, बघू शकता पेरूला कशी टोच मारलेली आहे. हे पिकलेलं ह्या निसर्गानं त्यांना दिलेली एक देणगी आहे. आम्हाला माणसांना कळत नाही, ते नख लावून बघावं लागतंय. पण ह्या पक्ष्यांना ना हे अगदी आपसूक कळतंय की ह्याला कधी खायचं आहे आणि कधी नाही खायचं आहे. हे निसर्गानं ज्याची त्याची रचना केलेली आहे आणि त्याचा उपभोग घ्यायला ह्या झाडांच्या वरती आमच्यात हर एक नमुन्याचे वेगवेगळे, आता पोपटसुद्धा सकाळी आलेले पेरूसाठी आले असतील बहुतेक, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. सकाळ आमची त्या आवाजानेच होते आणि अगदी प्रसन्न वाटते. बघा किती छान वातावरण झालं आहे. तर थोडा पाऊस थांबलेला म्हणून व्हिडिओ करायला आलेले. शेतीच्या कामातून मला वेळ मिळाला नाही मध्यंतरी व्हिडिओज करायला, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ह्या गावाकडच्या वातावरणातील ज्या शेतीविषयक माहिती असलेल्या व्हिडिओजना तुम्ही माझ्या शेअर करा. थँक्यू.